चला तर कोणाचं शफीक भाई पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन गडी मात्र तंबूच्या आश्रयाला परततोय. OUT आउट. पहिला गडी तंबूच्या आश्रयाला आकाश ज्याने मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र घेतला होता आता तोच गडी मात्र पहिल्या चेंडूवर तंबूच्या आश्रयाला दोनदा बॅक टू बॅक. चला आणि सुंदर अशी स्पर्धा मात्र आपण पाहत आहोत ASC लाईव्हच्या माध्यमातून YouTube आणि हजारो संख्येने मात्र प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असताना सुंदर असं लाईव्ह चॅनल आहे त्याला मात्र तुम्ही सबस्क्राईबर करा लाईक करा आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण लाईव्ह स्पर्धा पाहत आहोत अर्थातच ASC लाईव्ह आणि त्याचे सर्व संतोष भाऊ यांचे देखील आभार. त्यांच्या माध्यमातून मात्र आपल्याला ही स्पर्धा मात्र YouTubeच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि यावेळेस नो बॉलचा इशारा येतोय. चला धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकते. 1 धाव पहिली धाव फलक आपल्याला पाहायला मिळतंय आणि यावेळेस मिसफील्ड येतोय तो चेंडू मात्र पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर मिळत आहेत त्या 4 चौकार 4 चौकार. चेंडू मात्र गरजेचं आहे ते 5 1 to go अंतिम चेंडू. चला अजिंक्य याच्या हाती अंतिम चेंडू मोठा फटका परंतु बॅटीची कडा घेऊन त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अर्थात संघाचा यष्टीरक्षक मात्र सज्ज आहे त्याच्या हाती चेंडू मात्र विसवला जातोय आणि षटक क्रमांक पहिलं मात्र संपन्न होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धाव फलक आपण पाहतो ते 6. चला गोलंदाज मात्र श्रीकांत आणि नो बॉलचा इशारा येतोय पंचांकडून. चला उमेश पाहायचंय आणि पंचांचं बोट पुन्हा एकदा आकाशाकडे. विकेटचं पतन आणखीन एक गडी धावबादच्या स्वरूपामध्ये तंबूच्या आश्रयाला परततोय. चला तर नवीन खेळाडू मात्र मैदानामध्ये दाखवला होता तो अरमान. चला पाहूया हा अरमान काय करतो. चला वंडी आहे वंडी. चला गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चला एक धाव खात्यामध्ये जोडली जाते. धाव संख्या पुढे 1 ने पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 9 या आकड्यावरती. पंच 4 चौकार. चला षटक क्रमांक या 4च्या मदतीने मात्र जाऊन पोहोचतोय ते 15. 12 चेंडूचा खेळ मात्र संपन्न झाला. 12 चेंडू मध्ये मात्र धावा लागल्या त्या
15. 2 हो, 1 नहीं है, 2 15 हुआ ना. सोळा धावफलक आणि विकेटचं बदल. मोठा फटका. यावेळेस स्टेप आउट मारण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसला जातोय आणि विकेटचं बदल येतंय. नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल होतो तो मंगेश. चला गोशांकी क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. चला तर मंगेशने चौकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक कडनं. पण 500 रुपये वाचले ना भाऊ. चला बघा मंगेश आला आणि मंगेश धावबाद झाला. 17 धावफलक झाला. चेंडू मात्र झाले ते 5. 1 to go. नॉट आउट. नो बॉल. धावफलक. ओव्हर. ओव्हर ओव्हर. चला सिद्धेश नवीन गोलंदाज. चला आणखीन एक गोशांकी क्षेत्रामध्ये एक धाव मिळते. चला बघा मॅन ऑफ द सिरीज आपण एक सुंदर अशी सायकल पाहतोय आणि जो खेळाडू मात्र मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरेल त्याला ती मस्त बायसिकल मात्र या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्याचबरोबर स्मार्ट वॉच देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. आणि अर्थातच पप्पू खान साहेब आणि त्याचप्रमाणे प्रकाश खडसे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आखण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेला बऱ्याचशा लोकांचा हातभार लाभलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 24. नवीन बॅटरचं नाव सांगायचंय लवेश. अर्थातच लवेश विशाल हाटे अर्थातच शिव हाटे यांचा हा सुपुत्र. सिंगल आहे. चला पुन्हा एकदा स्ट्राईकला मात्र रोटेट होतो तो. चला 4 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला. 4 षटक समाप्तीनंतर मात्र धावसंख्या झाली ती 25. 26 धावांचं लक्ष या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. ते अर्थातच पीएस बॉईज या संघाला. सव्वीस धावा जिंकण्यासाठी पीएस बॉईज या संघाला. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. मॅच लगेच चालू करायची.
चला बॅट्समॅनचं नाव सांगायचं. नो बॉल. बैट्समैन नो 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 बॉल. और नॉन स्ट्राइक. बॉलर वंडी. चला तर 1 चेंडू आणि 2 धावा धावफलकावर. 26 धावांचा पाठलाग आशुतोषच्या गोलंदाजीवर. आणखीन एक मात्र विकेटचे पतन. पहिला गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला. अजिंक्य मात्र परत तंबूच्या आसऱ्याला. अजिंक्यची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मात्र मैदानामध्ये दाखवला होतो. अशरफ. नो बॉल. नो बॉल. चला डॉट बॉल. विकेटचं पतन आहे. आणखीन एक गडी बाद होतोय आणि आउट दिया ना. चला तर एक डिक्लेअर. चला गोशांकी क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतो. 4 धावा. 4 चेंडू आणि 4 धावा. 2 टू गो. सर अभी का डेड बॉल है. डॉट बॉल है. ओके. आणखीन एक गोशांकी क्षेत्रामध्ये धाव मिळते और यहाँ पर पहली ओवर समाप्त होते हुए और स्कोर बोर्ड लग चुका है 5 रन. 6 गेंदे और 5 रन. इस मैच को जीतने रन चाहिए 26. अभी 18 गेंदें बची है और 18 गेंदों में 21 रन जीतने के लिए चाहिए. आकाश. पहला बॉल क्या है. 1 रन है. सिंगल है. सॉरी डॉट है. सिंगल. पहला डॉट है फिर सिंगल है. चला प्रेक्षकांनी आनंद घ्यायचा आहे परंतु मैदानाच्या बाहेरून मात्र त्याचा आनंद घ्यायचा आहे आणि एकदा मात्र नक्कीच खात्यात तब्दील जोडली जाते. आतापर्यंत 3 चेंडू खर्च आणि 3 चेंडूवरती धाव मात्र झाली ती 4 चेंडू 8 धावा. आणखीन एक एकेरी धाव. 5 चेंडू आणि 9 धावा. चला गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. षटक क्रमांक दुसरं मात्र संपन्न होतं. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या झाली ती 10. 12 चेंडूंचा खेळ मात्र शिल्लक आहे आणि 12 चेंडू मध्ये मात्र विजयासाठी धावा पाहिजे त्या 18. विकेटचा पदक. गोलंदाजी मार्क वरती रोहित. 11 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची आवश्यकता.
11 चेंडू 16 धावा, 16 धावा 11 चेंडू. हो हो, क्या बात आहे. रोहित पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक तिसरा चेंडू डॉट. चलो तर एक गोशांकी क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल होतोय. चला वाईड बॉल होतोय. षटकाची समाप्ती होते. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र धावसंख्या झाली ती 13. 6 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजे त्या 13. 6 चेंडू 13 धावा, 13 धावा 6 चेंडू. आर्यन मात्र गोलंदाजी मार्कवरती येतोय. चला तर विकेटचं पतन होतं. न्यू बॅटरचं नाव सांगायचंय. मानव. चला डॉट बॉल होतोय. बघा हाटे कंपनी काय मात्र क्षेत्ररक्षण करत आहेत आणि त्रिफळाचित विकेटचं पतन. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन आर्यनच्या माध्यमातून पाहायला मिळते. सामना 1 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आणि विजयी संघ ठरतो अर्थातच रायझिंग स्टार. रायझिंग स्टार, रायझिंग स्टार. कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स रायझिंग स्टार. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र जातो तो रायझिंग स्टार या संघाचा आर्यन. हॅलो. चला तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र जातोय तो आर्यन. 11 रन आणि 2 विकेट मात्र. चला रॉमी सर आपले शुभ असते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. रॉमी सर.
चला तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आर्यन याला जातोय. 11 रन आणि 2 विकेट. चला हॅलो आमचे सर यांच्या शुभ असते मात्र एकदा जोरदार आर्यनसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. तर पहिली मॅच आणि या मॅन ऑफ द मॅच बद्दल काय सांगशील? कसं वाटतंय? अच्छा लगता है मेरे को. किंग आणि पीएस बॉयज, स्काय किंग आणि पीएस बॉयज. चला टॉस साठी यायचंय. स्काय किंग चला तर आमचे प्रमुख पाहुणे यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जातोय दोन्ही संघांमध्ये. पीएस बॉयज आणि स्काय किंग कोण बघतं? आणि टेल मात्र या ठिकाणी कॉल केलेला आहे आणि हेड यांनी जिंकलेला आहे. जर प्रथम तर स्काय किंग या संघाने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय आहे. हॅलो पीएस बॉयज या संघाने जर आपण टॉस जिंकला असेल बॅट फर्स्ट, परंतु या ठिकाणी स्काय किंग या संघाने टॉस जिंकला आणि चूज टू बॅट अशी भूमिका मात्र या ठिकाणी जाऊया आपण एकदा मॅचच्या दिशेने. थँक्यू सो मच.